स्वागत या ठिकाणी होतोय। विश्व हिंदू परिषद भटकेल या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन करण्यात आलेल्या समस्त वारकरी संप्रदायाला आपण या ठिकाणी स्वागत होत असतं। शेगाव तराणा गजानन महाराजांचं पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे। 21 जून 2026 रोजी ही पालखी पाहिलं तरी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून मार्गस्थ झाली होती। हीच पालखी बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून ही पालखी आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे। गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे। हीच पालखी हे जवळपास 660 किलोमीटर अंतराचा पल्ला गाठून सध्या ही सोलापूर जिल्ह्यात आलेला आहे। जर पाहिले तरी सुसज्ज टाळकरी, पताकाधारी आणि विनेकरी एकूण असा 700 वारकऱ्यांचा जो ताफा आहे तो पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। जर पाहिलं तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे गजानन महाराजांचे पालखी समेत असलेले वारकरी हे सध्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। पाहिलं तरी तालुका पोलीस ठाणे असेल, त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जर पाहिलं तरी आपण सध्या गजानन महाराजांच्या पालखीचे हे दृश्य सध्या आपण लोकप्रधानच्या माध्यमातून सध्या दाखवत आहोत। जर पाहिलं तरी गणात बोते या जयघोषाने सध्या हे जो परिसर आहे तो सध्या दुमदुमून निघत आहे। जर पाहिलं तरी सोलापूर जिल्ह्यात आगमन होण्यापूर्वी धुळे हे गजानन महाराजांच्या पालखीचं हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले मुक्काम असल्याचे चित्र दिसत आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे गजानन महाराजांचे पालखीचे जे वारकरी आहेत ते सध्या आपण पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्याचे चित्र दिसत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तरी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर गंगेवाडी ग्रामस्थ असतील, कासेगाव ग्रामस्थ असतील आणि विळे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी दर्शन घेण्यात आले। जर पाहिलं तरी सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाच्या वतीने जर गजानन महाराजांच्या पालखीचं यथोचित स्वागत करण्यात आले। पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, त्याचबरोबर प्रांत अधिकारी सुमित शिंदे यांनी पालखीचं या ठिकाणी पुष्पहार घालून गजानन महाराजांचं पालखीचं दर्शन घेतलं। त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्वपत्नीक या ठिकाणी दर्शन घेतल्याचे चित्र दिसत आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी हे पंढरपूरच्या दिशेने सध्या मार्गस्थ झाल्याचे चित्र आपण दिसत आहे। कशा प्रकारे या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने गजानन महाराजांची पालखी हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले मुक्काम असलेले विळे या ठिकाणी मार्गस्थ होत असल्याचे चित्र दिसत आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनासमवेतच आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर होमगार्ड पथकातील सुद्धा या ठिकाणी कर्मचारी असतील, हेही सध्या गजानन महाराजांच्या पालखी समेत असल्याचे चित्र दिसत आहे। जर पाहिले तरी गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यापासून भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे। कारण गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जर पाहिलं तरी कोणतीही अडचण निर्माण होणे याची दक्षता पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर गजानन महाराज पालखी समेत असलेल्या जे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत यांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी दर्शन देण्याचं सध्या काम चालू आहे। जर पाहिलं तरी या ठिकाणी आपण जर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले तरी गुलाब पुष्प असेल हे सदर रस्त्याच्या ठिकाणी टाकून गजानन महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे। जेणेकरून अनेक दिवसापासून वरुण राजाने ही दडी मारल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत आला होता, परंतु जर पाहिलं तरी गजानन महाराजांच्या सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेले पाहून वरुण राजाची सुद्धा कृपा या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी पाऊस सुद्धा पडल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता काहीच क्षणामध्ये हे विळे या ठिकाणी हे पालखी मुक्कामाला जाणार असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। आता सध्या पाहिलं तर आपण कासेगाव हद्दीमध्ये आहोत। कासेगाव हद्दीमध्ये
काशेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सध्या पाहिलं तरी येतोचे सध्या स्वागत करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण कोल्हापूर, बुळे.